नमस्कार, मी डॉक्टर निशा पानसरे. मी नोवा IVF पुणे खराडी येथे कार्यरत आहे. या नोवा IVFमध्ये मी साधारण आता IVF प्रॅक्टिस जी आहे 10 वर्षांपासून करते आहे. माझं एज्युकेशन जे आहे बेसिक एज्युकेशन MBBS जे झालेलं आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिरज येथे झालेलं आहे. त्याच्यानंतर मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे इथे कंप्लीट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी फेलोशिप मुंबईमध्ये केलेली आहे गायनॅक वर्ल्ड डॉक्टर दुरुशाच्या अंडर. इन्फर्टिलिटी वंध्यत्व हे आपण आता या युगात खूप कॉमनली पाहतो आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल जाणून घेणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे. सो वंध्यत्व म्हणजे काय, नेमकं काय घडतं आणि वंध्यत्व येतं. सो जनरली जे जोडपं लग्नानंतर साधारण 1 वर्षापर्यंत प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत आहेत पण त्यांना मूल होत नाही आहे, तर तेव्हा आपण त्याला वंध्यत्व असं म्हणतो. तर वंध्यत्वाचे 2 प्रकार असतात, प्रायमरी इन्फर्टिलिटी आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी. प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणजे ज्या कपलना कधीच प्रेग्नन्सी राहिलेली नाही आहे आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे ज्या कपल्सना अगोदर कधीतरी प्रेग्नन्सी राहिलेली आहे, अबॉर्शन्स झालेले आहेत आणि नंतर मूल होत नाही आहे, तर त्या केसेसमध्ये आपण त्याला सेकंडरी इन्फर्टिलिटी असं म्हणतो. इन्फर्टिलिटीचा ट्रेंड जो आहे आता या काळामध्ये आपल्याला फार जास्त प्रमाणात पाहायला मिळतो आहे. तर जनरली जसं स्त्रियांचं लेट मॅरेजेस हे एक त्याच्यामागे मेजर कारण आहे. जसं पूर्वीच्या काळात साधारण 20शीतच लग्न व्हायची, त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यासाठी फार प्रॉब्लेम यायचा नाही. आता लेट मॅरेजेस, करिअर ओरिएंटेड फिमेल्स याच्यामुळे वंध्यत्वाचं प्रमाण वाढू लागलेलं आहे आणि आपली बदलती जीवनशैली हीही त्यात तितकीच कारणीभूत आहे. IUI म्हणजे इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन. याच्यात आपण जे परिस्थिती असते की जिथे प्रेग्नन्सी राहण्यासाठी मदत करत असतो. सो ही एक छोटीशी हेल्प असते नॅचरल प्रेग्नन्सी राहण्यासाठी. सो प्रेग्नन्सी राहण्यासाठी आपण जेव्हा फॉलिक्युलर मॉनिटरिंग करतो की ज्याच्यात स्त्रीबीज स्त्रियांमध्ये कसं वाढलेलं आहे, तर यामध्ये आपण मासिकच्या 2ऱ्या दिवसापासून किंवा 3ऱ्या दिवसापासून सोनोग्राफीद्वारे स्त्रीबीज वाढतं आहे की नाही अंडकोशात हे पाहत असतो. साधारणपणे पिरियडच्या मध्यांमध्ये म्हणजे जर 28 दिवसाचं सायकल असेल एखाद्या स्त्रीचं पिरियडचं, तर त्या सायकलमध्ये साधारण 13व्या किंवा 14व्या दिवशी हे ओव्ह्युलेशन स्त्रीबीज अंडाशयातून सुटणं, त्यावेळेला स्त्री पुरुषांचा संबंध न येता त्यावेळेला आपण पुरुषांचे शुक्राणू घेतो आणि शुक्राणू ते लॅबमध्ये प्रोसेस केले जातात. ज्याच्यात शुक्राणू लॅबमध्ये प्रोसेस करून त्यात फक्त चांगले शुक्राणू निवडले जातात आणि ते शुक्राणू स्त्रीच्या गर्भाशयामध्ये सोडले जातात. तर त्यालाच आपण इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन असं म्हणतो. IUIमध्ये आपण सोनोग्राफी करून स्त्रीबीज अंडाशयातून सुटलेलं आहे, ज्याला आपण ओव्ह्युलेशन असं म्हणतो, ते घडलेलं असताना आपण पुरुषाचं वीर्य जे आहे साधारण 2 ते 3 दिवसांचा ॲब्स्टिनन्स म्हणजे संबंध न ठेवता सीमेन सॅम्पल कलेक्ट केलं जातं लॅबमध्ये. ते वॉशिंग आणि प्रोसेसिंग होतं. तर स्पर्म वॉशिंग टेक्निक्स असतात, एक तर डेन्सिटी ग्रेडियंट मेथड असते किंवा स्विमअप टेक्निक. या टेक्निक्सद्वारे आपण सीमेन वॉश करतो आणि ते शुक्राणू जे आहे साधारण 0.3 to 0.5 ml शुक्राणूंचं सॅम्पल जे आहे ते स्त्रीच्या गर्भाशयाच्या पोकळीत सोडलं जातं एका छोट्याशा कॅथेटरद्वारे. तर त्याला आपण इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन असं म्हणतो. IUI कॉस्टमध्ये मेजरली आपण जे पाहतो की सीमेन सॅम्पल प्रोसेसिंग हा एक कॉस्ट इव्हॅल्युएटिंग भाग असतो आणि सीमेन वॉशिंगसाठी आपण मीडिया, त्याच्यासाठी जे लिक्विड्स वापरले जातात, मटेरियल्स वापरले जातात, तर ते फार महत्त्वाचे असतात आणि त्या मीडियामुळेच IUIची कॉस्ट बदलू शकते. IUIचा सक्सेस रेट बऱ्याचशा पद्धतींवर अवलंबून असतो. जर आपण नॅचरल सायकल IUI म्हणजे ज्या वेळेला स्त्रीबीज नॅचरली वाढवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि ते पाहून आपण जर IUIची प्रोसेस केली तर त्याचा सक्सेस रेट साधारण 7 ते 10% इतका असतो. हेच जर आपण फर्टिलिटी ट्रीटमेंट्सबरोबर कंबाईन जर केलं तर IUIचा सक्सेस रेट साधारण 14 ते 15% इतकाही आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यासोबत आपण ओव्ह्युलेशन इंडक्शन ड्रग्स ज्याच्यात आपण मेडिसिन्स, ओरल मेडिसिन्स असतात किंवा इंजेक्टेबल्स वापरून IUIचा सक्सेस रेट वापरण्याचा प्रयत्न करू शकतो. बेसिकली IUI सक्सेससाठी साधारणपणे म्हणजे बुक पिक्चरप्रमाणे किंवा बुक गाईडलाईन्सप्रमाणे जर आपण गेलं तर 6 IUI सायकल एखाद्या कपलसाठी आपण रेकमेंड करू शकतो. पण त्यातपूर्वी आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की सिलेक्शन ऑफ प्रॉपर कॅन्डिडेट
म्हणजे पेशंट सिलेक्ट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर साधारण 3 IUI सायकल जर फेलियर झाले तर आपल्याला पूर्ण हिस्ट्री रिव्ह्यू करणं पेशंटची गरजेचं राहतं. IUIचा सक्सेस रेट वयोमानाप्रमाणे नक्कीच बदलत असतो. साधारण अर्ली 30मध्ये केलेले IUIचा सक्सेस रेट 15 ते 16% इतकाही असतो आणि IUI साधारण लेट 30मध्ये जर आपण पाहिलं तर त्याचा सक्सेस रेट 7 ते 10% इतका राहतो. इन्फर्टिलिटी, वंध्यत्व याची स्त्रियांमध्ये मुख्यतः आपल्याला बरीचशी कारणं आहेत, पण त्याच्यात आपल्याला मेजरली जे पाहिलं जातं की गर्भाशयाचा काही दोष आहे, अंडाशय आणि गर्भनलिका ह्या तिन्ही गोष्टींमध्ये कुठल्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे हे आपल्याला समजणं गरजेचं असतं. तर साधारणपणे 30% फिमेल्समध्ये युट्रस, गर्भाशय हे प्रॉब्लेमॅटिक असू शकतं. 30% फिमेल्समध्ये अंडाशयाचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा अंडाशयाचे डिफेक्ट्स, ओव्युलेटरी डिसऑर्डर्स असू शकतात आणि 10 ते 15% केसेसमध्ये आपल्याला फॅलोपियन ट्यूब्स, गर्भनलिकेचा प्रॉब्लेम जाणून येतो आणि कंबाईन प्रॉब्लेम असलेले साधारण 15 ते 20% असं प्रमाण राहतं. सो गर्भाशयाचा प्रॉब्लेम मेजरली इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये आपल्याला TB, ट्युबरक्युलोसिस हे मुख्य कारण आहे की ज्याच्यामुळे गर्भाशय, एंडोमेट्रायटिस, इन्फेक्शन होतं गर्भाशयाचं, हे कारण मेजरली असतं आणि ट्युबरक्युलोसिसमध्ये ट्यूब्स आणि ओव्हरी याही तितक्याच अफेक्ट झालेल्या असतात. दुसरं मेजर कारण जे आहे एंडोमेट्रियोसिस. एंडोमेट्रियोसिस ही जी कंडिशन आहे की ज्याच्यात ओव्युलेटरी डिस्फंक्शन असतं आणि फॅलोपियन ट्यूब्स, गर्भनलिका आणि अंडाशय, ओव्हरीज याच्यामध्ये बॅलेन्सिंग राहिलेलं नसतं. मेजरली मेल फॅक्टर्समध्ये इन्फर्टिलिटी जेव्हा आपण पाहिली जाते तेव्हा इन्फेक्शन आपण जर विचार केला तर ट्युबरक्युलोसिस हे मेजरली कारण राहतं अजूनही भारतामध्ये. तर TB, ऑर्कायटिस, लहानपणी कधी इन्फेक्शन झालेलं असेल तर ह्या गोष्टींचा आपल्याला पुढे प्युबर्टल एजमध्ये प्रभाव आढळून येतो. दुसरी गोष्ट काही हॉर्मोनल डिसऑर्डर्स असू शकतात. त्याच्याही पुढे मम्स, गालगुंड आपण ज्याला म्हणतो की जर लहानपणी अशी काही हिस्ट्री असेल, गालगुंड झाल्याचं, इन्फेक्शन झाल्याचं आपल्याला आढळलं असेल तर आपल्याला त्यासाठी चिकित्सा करणं गरजेचं आहे. IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन या प्रोसेसमध्ये साधारण आपलं मेजरली मोटो असतो की स्त्रीबीज खूप प्रमाणात वाढवले गेले पाहिजे. त्याच्यामुळे हॉर्मोनचे इंजेक्शन्स आपल्याला द्यावे लागतात. तर साधारणपणे हे इंजेक्शन 10 ते 11 दिवसांपर्यंत दिले जातात. कोणतीही ट्रीटमेंट करताना आपल्याला प्रत्येक वेळेला विचार येतो की या ट्रीटमेंटचे काही साईड इफेक्ट्स आहेत का. IUI या ट्रीटमेंटचे तसं पाहता फार साईड इफेक्ट्स नसतात जर आपण चांगल्या ठिकाणी एक हायजीन मेंटेन करून जर केले असतील, सगळे असेप्टिक प्रिकॉशन्स घेऊन जर एखादी प्रोसिजर झाली असेल तर IUIमध्ये फारसे साईड इफेक्ट आपल्याला जाणून येत नाहीत. फार तर आपल्याला IUI नंतर हलकंसं ॲबडॉमिनल पेन, पोटदुखी थोडीशी हलकीशी वाटू शकते किंवा IUI झाल्यानंतर स्पॉटिंग, PV स्पॉटिंग होणं, हलके फुलके डाग लागणं एवढंच होऊ शकतं. दुसरा प्रश्न की IVFमध्ये आपल्याला कुठे साईड इफेक्ट असतात का. तर आपण हे जे हॉर्मोनचे इंजेक्शन्स देत असतो IVF प्रोसेसमध्ये, तर त्या प्रोसेसमध्ये हॉर्मोनच्या इंजेक्शनचा जो हाफ लाईफ असतो, ॲक्शन टाईम जो असतो तो साधारण 24 तासांचा असतो. त्याच्यामुळे ऑन ॲन ॲव्हरेज खूप काळाकरता याचे काही साईड इफेक्ट नसतात. साधारणपणे इंजेक्शननंतर इंजेक्शन साईटला दुखणं, नमनेस येणं किंवा हॉर्मोनल सिच्युएशन की ज्याच्यात साधारण हलकीशी डोकेदुखी, मळमळ असा भाग आपल्याला आढळून येऊ शकतो. याच्यापेक्षा मेजर काही साईड इफेक्ट IVFच्या प्रोसेसमध्ये आढळून नाही येत. IUIच्या प्रोसेसमध्ये महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे शुक्राणूंची क्वालिटी कशी आहे. शुक्राणूंच्या क्वालिटीसाठी WHO 2010 गाईडलाईन्स आपण फॉलो करत असतो की ज्याच्यामध्ये शुक्राणूंची संख्या जी आहे साधारण 15 मिलियन इतकी तरी असली पाहिजे. शुक्राणूंची जी गती आहे ती साधारण 30 ते 40% असली पाहिजे आणि मॉर्फॉलॉजी म्हणजे शुक्राणूंची क्वालिटी ज्याच्यामध्ये शुक्राणूंचा प्रत्येक भाग आपण मायक्रोस्कोपखाली बघतो तर तो साधारण 4% इतका तरी असला पाहिजे. IUIमध्ये राहणारी प्रेग्नन्सी ही कुठल्याही नॅचरल प्रेग्नन्सीसारखीच असणार आहे. तर त्याच्यासाठी आपण प्रेग्नन्सी टेस्ट जी पिरियड्स मिस झाल्यानंतर करतो तर त्याच पद्धतीने केली जाते. युरिन प्रेग्नन्सी टेस्टमध्ये आपल्याला कळून येतं. साधारण IUI केल्यानंतर 14 दिवसांनी आपण प्रेग्नन्सी टेस्ट करू शकतो आणि अजून कन्फर्मेशनसाठी आपण बीटा HCG नावाची ब्लड टेस्ट करू शकतो की ज्याच्यामुळे आपल्याला प्रेग्नन्सी कन्फर्मेशन होते. बऱ्याच वर्किंग फिमेल्सचा हा प्रश्न असतो की मला लग्न तर करायचं आहे पण प्रेग्नन्सी आत्ता माझ्या विचारांमध्ये नाही आहे. तर या स्त्रियांसाठी महत्त्वाचं आहे की काही गोष्टी आपल्या पहिलं समजून घेणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये स्त्रीचं वय हे सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. हा फॅक्टर का आहे? कारण की स्त्रीला एक लिमिटेड अंड्यांची निर्मिती डिसाइडेड असते. ही प्री डिसाइडेड असते आपल्या जेनेटिक्सनुसार.
तर आपण साधारण जर तिशीत असाल आणि लग्न आपलं करणार असाल तर आपण काही तत्पूर्वी सोनोग्राफी करून टेस्ट करून समजून घेतलं पाहिजे की आपल्याकडे किती वेळ आहे. सो सोनोग्राफी जी असते बेसिक ट्रान्सवजायनल सोनोग्राफी की ज्याच्यामध्ये आपण गर्भाशयाची परिस्थिती कशी आहे, अंडाशयामध्ये अंड्यांची निर्मिती जी आहे त्याला आपण एंट्रल फॉलिकल काउंट म्हणतो, तर ती कशी होते आहे. आणि एक बेसिक ब्लड टेस्ट ज्याला आपण AMH असं म्हणतो, अँटी मुलेरियन हॉर्मोन, ही एक हॉर्मोनची ब्लड टेस्ट आहे की ज्याच्यामुळे आपल्याला एग्सची क्वालिटी आणि क्वांटिटी आणि आपल्याकडे किती वेळ आहे हे समजू शकतं. आणि आपल्याला जर लग्न आत्ता करायचं आहे पण प्रेग्नन्सीचा विचार आपण करत नाही आहात तर आपण IVF सारख्या तंत्रज्ञानाद्वारे याचा चांगला फायदा करून घेऊ शकतो. तर आपण एग फ्रीजिंग हा एक पॉईंट आहे किंवा एम्ब्रिओ फ्रीजिंग. जर आपलं लग्न झालेलं असेल तर आपण IVFच्या प्रोसेस थ्रू स्त्रीबीज जे निर्माण होत आहेत आपल्या अंडकोशात ते अंडकोशातून बाहेर घेऊन ते आपण फ्रीज करू शकतो, अथवा ते शुक्राणू पुरुषांच्या शुक्राणूंबरोबर मिळून आपण त्याचं ICSI तंत्रज्ञानाद्वारे गर्भ तयार करून गर्भ फ्रीज करू शकतो. आणि या प्रोसेसमध्ये आपल्याला जेव्हा कधीही प्रेग्नन्सी कन्सिडर करायची असेल त्यावेळेला हे गर्भ जे आहे आपण गर्भाशयात प्रत्यारोपण करून घेऊ शकतो. सो याला एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हटलं जातं. आणि हे फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफरची जे सायकल आहे आपण हे एम्ब्रिओ जे बऱ्याच दिवसांपर्यंत फ्रीज करून ठेवू शकतो जोपर्यंत तुम्हाला प्रेग्नन्सी हवी आहे. साधारण 1980 नंतर एम्ब्रिओ फ्रीजिंग म्हणजे गर्भ फ्रीज करण्याची टेक्निक जी भारतात चांगल्या पद्धतीने आलेली आहे. तर याच्यामध्ये वापरण्यात येणारा मीडिया हा खूप महत्त्वाचा असतो. तो साधारणपणे आपण N नंबर ऑफ इयर्स आपण असं सांगू शकतो की आपण हे गर्भ फ्रीज करून ठेवू शकतो. पण गर्भ फ्रीज केल्यानंतर साधारण 5 वर्षात त्याचं युटिलायझेशन केलं तर त्याचा सक्सेस रेट आणि क्वालिटी चांगलं असण्याची शक्यता जास्त आहे. आपण हे एम्ब्रिओ फ्रीज करतो, हे भ्रूण जे आहे फ्रीज करतो म्हणजे काय करतो, हे साधारणपणे -196 डिग्री सेल्सिअसला लिक्विड नायट्रोजनमध्ये स्टोअर केले जातात. त्याला एम्ब्रिओ फ्रीजिंग असं आपण म्हणतो. जे जोडपे IUIसाठी बराच वर्ष प्रयत्न करत आहेत, IUIचे साधारण 5 ते 6 सायकल झाल्यानंतरही जर सक्सेस मिळत नसेल तर आपल्याला कुठेतरी ही केस जी आहे रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. नेमका प्रॉब्लेम कुठे आहे. बऱ्याच वेळेला या केसेसमध्ये ट्यूबल फॅक्टर काही आहे का, गर्भनलिकेमध्ये दोष आहे का हे ओळखणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. एंडोमेट्रिओसिस एक कंडिशन आहे की जी कंडिशन आपल्याला सोनोग्राफीत बऱ्याच वेळेला एव्हिडंट नसते, तर त्या दृष्टीने आपल्याला लॅप्रोस्कोपी करणं गरजेचं आहे का, दुर्बिणीच्या तपासाद्वारे एंडोमेट्रिओसिसची काही कारणं आहेत का हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि 5 ते 6 सायकल्स IUIचे जर झाले असतील तर आपण IVF ICSI या टेक्निकचा विचार करणं गरजेचं आहे. ही एक जी केस आहे की हे जोडपं त्यांनी त्यांचा मोठा मुलगा गमावलेला आहे तरुण वयात, तर ही खूपच अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट आहे. पण डेफिनेटली IVFच्या तंत्रज्ञानाद्वारे या कपलला प्रेग्नन्सी परत प्राप्त होऊ शकते. तर आपल्याला याच्यात फक्त स्त्री पुरुषांचं वय, नवीन आलेल्या ART कायद्यानुसार आपल्याला स्त्रीचं वय 50च्या खाली असणं गरजेचं आहे आणि पुरुषांचं वय 55च्या खाली असणं गरजेचं आहे. तर या दृष्टीने आपण स्त्रीचं जर वय साधारण 40मध्ये जरी असेल तरी आपण स्त्रीबीजाची संख्या कशी आहे, AMH टेस्टिंग करून सोनोग्राफी करून ह्या स्त्रीला स्वतःच्या स्त्रीबीजाने प्रेग्नन्सी राहू शकते की नाही हे आपण ठरवू शकतो. आणि पुरुषांचे शुक्राणू याच केसमध्ये आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील तर आपण ICSI ही प्रोसेस करतो ज्याच्या स्त्रीचे अंडकोशातून स्त्रीबीज बाहेर घेतले जातात, शुक्राणू घेतले जातात आणि त्याचा ICSIच्या तंत्रज्ञानाद्वारे गर्भ जो आहे लॅबमध्ये तयार केला जातो आणि हे गर्भप्रत्यारोपण केलं जातं. जर अशा स्त्रीला वय जास्त असेल, मासिक गेलेलं असेल, 40च्या पश्चात ही जर प्रेग्नन्सीचा विचार करत असतील तर आपण डोनर oocyte ज्याच्यात आपण स्त्रीबीज जे आहे दुसऱ्या स्त्रीकडून डोनर स्त्रीकडून आपण ते स्त्रीबीज घेतो. पुरुषाचे शुक्राणू जर चांगले असतील तर पुरुषाचे शुक्राणू वापरून लॅबमध्ये गर्भ तयार करून हे गर्भ त्याच स्त्रीच्या गर्भाशयात आपण प्रत्यारोपित करू शकतो. सो डेफिनेटली या सिच्युएशनमध्ये त्यांना आपण परत प्रेग्नन्सी करण्याचं सुख देऊ शकतो. रुटीनली जेव्हा आपल्याकडे कपल येतं प्रेग्नन्सी कन्सीव्ह करण्यासाठी, स्वतः हे जे कपल आहे की हे जे 4 वर्षापासून प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत आहे, जिथे स्त्रियांचे सगळे टेस्ट ज्या आहेत त्या नॉर्मल आहेत,
तर आम्ही जेव्हा कधीही प्रेग्नन्सीसाठी येणाऱ्या कपलला हेच सांगत असतो की याच्यात दोघांच्या तपासण्या झाल्या पाहिजेत. नाही तर बरीच वर्ष असं होतं की स्त्रीच्या नुसत्या तपासण्या केल्या जातात, तिचे रिझल्ट्स चांगले असतात आणि मग ते कपल फ्रस्ट्रेशन लेवलला येतं. तर या केसमध्ये आपण दोघांच्याही टेस्ट सायमल्टेनियसली करतो की जेणेकरून आपल्याला अचूक कारण कळू शकेल आणि त्यानुसार आपण ॲक्शन घेऊ शकतो. स्वतः स्त्रीच्या जर सगळ्या तपासण्या नॉर्मल असतील तर पुरुषांची जी बेसिक तपासणी आपल्याला करायची असते, जी सीमेन ॲनालिसिस, धातू परीक्षण, तर याच्यामध्ये शुक्राणूंची संख्या जी आहे साधारण 15 ते 16 मिलियनपेक्षा जास्त असली पाहिजे. शुक्राणूंची गती 30 ते 40% जास्त असली पाहिजे. मॉर्फॉलॉजी जी क्वालिटी आहे ती साधारण 4% जास्त असली पाहिजे. याच्यामध्ये कुठेही दोष असेल, जर शुक्राणूंची संख्या खूप कमी असेल, साधारण 2 ते 3 मिलियन जरी शुक्राणूंची संख्या असेल, तरी आपण ह्या कपलला इक्सी तंत्रज्ञानाद्वारे त्यांचं स्वतःचं बाळ, स्वतःच्या गॅमेट्सपासून तयार झालेलं बाळ आपण प्रेग्नन्सीसाठी पुढे जाऊ शकतो. तर या केसमध्ये जर ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या जर 1 मिलियनपेक्षा कमी किंवा 0 अशी जर असेल, त्याला आपण ॲझ्युस्पर्मिया असं म्हणतो. तर ॲझ्युस्पर्मियाचे पहिलं आपल्याला काही कॉजेस आहेत, ते काही टेस्टद्वारे आपल्याला समजू शकतात. तर पुरुषांच्या वीर्याच्या तपासणीनंतर दुसरी तपासणी जी असते ती हॉर्मोनचे टेस्ट असतात, ज्याच्यामध्ये फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, टेस्टोस्टेरॉन हे एक मेल सेक्स हॉर्मोन आहे, ल्युटिनायझिंग हॉर्मोन आणि बेसिक काही हॉर्मोनल इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण स्क्रोटल डॉपलर, ज्याच्यामध्ये पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टचं सोनोग्राफी केली जाते. तिथे कुठे काही प्रॉब्लेम असेल, हायड्रोसिल, व्हेरिकॉसिल अशी कंडिशन कुठे असेल तर ते आपल्याला कळू शकतं आणि त्यानुसार आपण ट्रीटमेंट करू शकतो. तर ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या अजिबातच नाही आहे, ज्याच्यात आपण ॲझ्युस्पर्मिया म्हणतो, तर ॲझ्युस्पर्मियामध्ये आपण TESA, TESA, टेस्टिक्युलर स्पर्म ॲस्पिरेशन ही प्रोसिजर कन्सिडर करू शकतो, की ज्याच्यामध्ये पुरुषाचं बीजांड जे आहे त्याच्यावर एक सुईद्वारे आपण शुक्राणू बाहेर काढून घेतो. तर पुरुषांच्या टेस्टीजमध्ये आपण सेमिनिफरस ट्युब्युल्स असतात, तर त्या सेमिनिफेरस ट्युब्युल्समधून शुक्राणू अचीव करत असतो आणि हे शुक्राणू जे आहेत आपल्याला इक्सी तंत्रज्ञानाद्वारे आपण त्याचा गर्भ तयार करण्यासाठी वापर करू शकतो. ज्या केसेसमध्ये नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह ॲझ्युस्पर्मिया असं आपल्याला दिसून येतं, तर त्या केसेसमध्ये मायक्रोटेसे नावाची एक टेक्निक आहे, ती आपण वापरू शकतो, की ज्याच्यामध्ये मायक्रोस्कोपद्वारे पुरुषांच्या टेस्टीमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्सचं स्ट्रक्चर घेतलं जातं, त्याच्यात शुक्राणू शोधले जातात आणि ते शुक्राणू आपल्याला इक्सीद्वारे स्त्री अंडाशयातून काढलेल्या अंडबीजामध्ये सोडले जातात आणि त्याद्वारे गर्भ तयार केला जातो. आता हे जे कपल आहे की स्त्रीचं वय जिथे 38 आहे आणि पुरुषांचं वय 42 असं दिसतं आहे, तर जर शुक्राणूंची संख्या व्यवस्थित असेल तर डेफिनेटली आपण इक्सी तंत्रज्ञानाद्वारे या कपलला प्रेग्नन्सीसाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो. आता स्त्रीचं वय 38 म्हटलेलं आहे, तर साधारण स्त्रियांमध्ये 35 नंतर स्त्रीबीजाची संख्या, त्याची क्वालिटी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कमी कमी होत जातात. त्याच्यामुळे या स्त्रीच्या बाबतीत आपल्याला बेसिक काही टेस्टिंग करून घेणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला त्यांचं सोनोग्राफीमध्ये एंट्रल फॉलिक्युलर काउंट म्हणजे स्त्रीबीजामध्ये अंडाशयात अंड्यांची संख्या किती उरलेली आहे हे पाहणं गरजेचं आहे. तर जर स्त्रीबीजाची संख्या चांगली असेल, AMH लेवल्स ज्या आहेत हॉर्मोनच्या त्या जर चांगल्या असतील, तर डेफिनेटली या स्त्रीला इक्सीद्वारे आपण प्रेग्नन्सीसाठी लवकरात लवकर प्रयत्न केला गेला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त त्यांना TBची हिस्ट्री आहे, पल्मनरी TBची हिस्ट्री असल्यामुळे कधीकधी गर्भाशयाला इन्फेक्शन असण्याची शक्यता असते. तर ते इन्फेक्शन आहे की नाही हे TB PCR एक टेस्ट असते, त्याच्यामुळे आपण चेक करू शकतो की आत्ता ते अफेक्टेड आहे की नाही. त्यानुसार आपण प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करू शकतो. तर यांच्याच केसमध्ये थायरॉईड लेवल्स पण प्रॉब्लेमॅटिक आहेत, पण TSH जे आहे थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन जे असतं त्याचा रेंज आपल्याला साधारण 2.5 to 3.5 इतकं नॉर्मलाइज करून मेडिकेशनद्वारे हे करता येऊ शकतं आणि हे करून मग प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. आता जी ही पिढी आहे त्यांना प्रेग्नन्सी ह्याचा एक मोठं भीतीदायक एक चित्र आहे, पण या केसमध्ये आपण डेफिनेटली प्रेग्नन्सी डिले करणं किंवा आपलं करिअर त्याच्या आड येऊ न देणं याचा विचार करू शकतो. तर काही गोष्टी आपण खूप प्रकर्षाने पाळल्या पाहिजेत, की हेल्दी लाईफस्टाईल ज्याच्यामध्ये स्मोकिंग, अल्कोहोल हे डेफिनेटली नसलं पाहिजे. आपलं एक बॅलन्स्ड डाएट हे आपण व्यवस्थित फॉलो केलं पाहिजे. एक ऑप्टिमम वेट आपण कन्सिडर केलं पाहिजे आणि मग प्रेग्नन्सीसाठी विचार केला पाहिजे. हे दोघांनाही लागू होतं, स्त्रियांना आणि पुरुषांना.
आणि हे यंग जनरेशनमध्ये आता जसं आपण पाहतो आहे की जिथे डिलेड मॅरेजेस आहेत, फर्टिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने फार लेट विचार केला जातो, तर त्या स्त्रियांनी डेफिनेटली एग फ्रीजिंग, ज्याला आपण सोशल एग फ्रीजिंग म्हणतो, याचा नक्की अवलंब करावा, ज्याच्यामुळे तुमच्या करिअरमध्ये कुठलाही अडथळा येणार नाही आहे. आणि मुलं जी आजकाल लॅपटॉपवर काम करणं, आता या संगणकाच्या युगात सगळ्यांना असंच झालेलं आहे की लॅपटॉपशिवाय काही पर्याय नाही आहे, तर ते आपण सिडेंटरी लाईफस्टाईल होऊन गेलेली आहे. तर याच्यात कुठेतरी आपल्याला ब्रीच आणणं गरजेचं आहे, कुठेतरी हे लाईफस्टाईल आपल्याला ब्रेक करणं गरजेचं आहे. अँड नथिंग इज इम्पॉसिबल. त्याच्यामुळे आपण इझी आणि व्यवस्थित लाईफस्टाईल हा एक याच्यात मोटो असला पाहिजे आणि त्यानुसारच काम केलं पाहिजे. लॅपटॉपवर काम करताना डेफिनेटली तुम्ही लॅपटॉप्स मांडीवर ठेवू नका. आता आणि काही चेंजेस जे आहेत आपल्या सगळ्यांच्या कपड्यांमध्येही झालेले आहेत. सुती कपडे घालणं आपण बऱ्याच जणांनी बंद केलेलं आहे. डेनिम्स, जीन्स आपल्याला हे सगळ्यांनाच आवडतं कारण की ते इझी आहे. पण कुठल्याही पद्धतीच्या टाईट जीन्स घालणं त्याच्यामुळे शुक्राणूंची जी संख्या आहे ती कमी होण्याचं कारण ठरू शकतं. लॅपटॉप जर मांडीवर ठेवून आपण हॉट एन्व्हायरमेंटमध्ये जर आपण राहिलो बराच वेळ, त्याच्यातही शुक्राणूंच्या क्वालिटीवर फरक पडतो. तर त्या दृष्टीने आपण ह्या गोष्टी जितका अवॉइड करता येतील तेवढं केलेलं बेटर राहू शकतं.